विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर एक जीकेची सिरीज घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये आपण डेली 25 जीकेचे महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत, जे तुम्हाला वारंवार एक्झामला विचारले जातात। ते पोलीस भरती, आरोग्य भरती, सर्व एक्झामला जे रिपीट झालेले प्रश्न आहेत, जे रेग्युलर तुम्हाला विचारले जातात, असे आपण जीकेचे डेली 25 प्रश्न घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा। तर आपण हा जीकेची संपूर्ण सिरीज सुरू केली आहे। यामध्ये महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारले, जगातील सर्वात मोठा खंड कोणता, हा प्रश्न विचारला आहे। ऑप्शनमध्ये पाहू शकता आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप दिला आहे। याचे योग्य उत्तर काय असणार आहे, आशिया। ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते, हा देखील तुम्हाला प्रश्न खूप वेळा विचारला जात आहे। याचे योग्य उत्तर काय असणार आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 3 आहे, त्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे, कुठला ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो, हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे। याचे योग्य उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक बी मंगळ हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 4, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, ऑस्ट्रेलियाची राजधानी विचारलं होतं। तर तुम्हाला देश आणि त्यांची राजधानी प्रश्न विचारले जातात। तर ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे, कॅनबेरा। ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे 5, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला, हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता। तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल। ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, ज्यामध्ये काय विचारले, जगातील सर्वात लांब नदी कोणती, हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता। तर कोणती आहे मित्रांनो, नाईल नदी। ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, ज्यामध्ये तुम्हाला चलनासंदर्भात प्रश्न विचारले जातात। तर जपानची चलन कोणतं आहे, तुम्हाला विचारलं होतं। तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे, येन हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे 8, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, जगातील सर्वात लहान देश कोणता, हा विचारला होता। तर सर्वात लहान देश कोणता आहे, व्हॅटिकन सिटी। ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, ज्यामध्ये काय विचारलं आहे, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते, हा तुम्हाला प्रश्न विचारला होता, खूप वेळा विचारला आहे मित्रांनो, कन्फ्युजन देखील होते। त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे, महात्मा गांधी। ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर सगळ्यात सोपा प्रश्न काय विचारला मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणता, राष्ट्रीय प्राणी आणि पक्षी यामध्ये बदल आहे मित्रांनो, राष्ट्रीय प्राणी विचारलं आहे, तर वाघ। ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, विद्युत प्रवाहासाठी सर्वात चांगला धातू कोणता, हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे। तर कोणता आहे, चांदी। ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक आहे 12, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले, हा प्रश्न सगळ्यात सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहिती असेल, 15 ऑगस्ट 1947 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, ज्यामध्ये काय विचारलं आहे आपल्याला, कॅनडाची राजधानी कोणती, हा विचारलं होतं। याचे योग्य उत्तर काय असणार आहे, ओटावा। ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नांची पातळी हार्ड लेवल देखील वाढवणार आहोत। एक सोप्या पद्धतीनं सुरुवातीला आपण सोपे प्रश्न काही देखील घेतले आहेत, जे तुम्हाला योग्य वाटले पाहिजे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे, तर भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले, रवींद्रनाथ टागोर। ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता, तर सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता आहे, ते तुम्हाला प्रश्न विचारला होता। तर कोणता आहे मित्रांनो, नायट्रोजन। ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, नासा या संस्थेचे पूर्ण नाव काय विचारलं होतं, कारण या संदर्भात तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आताच नासाने सर्वात मोठी एक योजना देखील पार पाडली आहे, ते तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। याचं योग्य उत्तर काय असणार आहे, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर पाहू शकता, त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे 17, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता विचारला आहे, तर जगातील सर्वात उंच पर्वत तुम्हाला विचारलं होतं, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे, माउंट एव्हरेस्ट। ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। 19 काय, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, हा तुम्हाला एकदम सोपा प्रश्न विचारला, आयझॅक न्यूटन। याचा ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, ज्यामध्ये काय विचारलेलं आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता, तर जगातील सर्वात मोठा महासागर कोणता, तर पॅसिफिक महासागर। ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर ताजमहाल कोणी बांधला, हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता। तर कोणी बांधला, तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, शहाजहान। ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर
हॅरी पॉटर ह्या पुस्तकाचे लेखक देखील तुम्हाला विचारलं होतं, या अगोदरच्या पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारला होता. तर पाहू शकता कोण आहे, तर ह्याचा हे उत्तर आहे मित्रांनो जे.के. रेलिंग. हा तुम्हाला योग्य उत्तर असणार आहे जे.के. रेलिंग. ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. विम्बल्डन हा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंध आहे? तर विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? टेनिस. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे 24, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला विचारला होता. पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला काय आहे? तर H2O. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, गुलाबी शहर म्हणून कोणत्या भारतीय शहर ओळखले जाते? तर गुलाबी शहर म्हणून कोणाला होते? जयपूर. ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. प्रकारे आपण आपल्या चॅनलवर डेली 25 जीकेचे महत्त्वपूर्ण असे प्रश्न घेणार आहोत जे रिपीट झालेले आहेत आणि तसेच मॅथमॅटिक रिझनिंग देखील प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे लगेच कोणताही नोटिफिकेशन आलं, नवीन आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.